बुलेटिनच्या सुरुवातीलाच बातमी आहे अहमदाबाद विमान दुर्घटनेसंदर्भात। दुर्घटनाग्रस्त विमानातील ब्लॅक बॉक्सचा शोध आता घेतला जातोय। ब्लॅक बॉक्सच्या माध्यमातून अपघाताचं नेमकं कारण समोर येणार आहे। एनडीआरएफची अजून एक तुकडी दुर्घटनास्थळी दाखल झालेली आहे। ज्या ठिकाणी ही दुर्घटना घडली त्या बीजे मेडिकल कॉलेजच्या वसतिगृह परिसरामध्ये आता बचाव कार्य पूर्ण झालेलं आहे आणि हे बचाव कार्य पूर्ण झाल्यानंतर आता विमानाचा अपघात नेमका कशामुळे झाला हे जाणून घेण्यासाठी विमानातील ब्लॅक बॉक्सचा शोध घेतला जातोय। पुन्हा एकदा जाणार आहोत आमचे प्रतिनिधी कृष्णा यांच्याकडे। कृष्णा, ब्लॅक बॉक्सचा शोध घेतला जातोय, वसतिगृहातील बचाव कार्य आता पूर्ण झालेलं आहे का? काही वेळापूर्वी पुन्हा एकदा काही प्रमाणात आग धुमसत होती। सागर, आत्ता जी माहिती मिळते त्यानुसार या ठिकाणी जे काही सर्च ऑपरेशन राबवण्यात आलेलं होतं त्यानुसार ब्लॅक बॉक्स मिळाल्याची माहिती मिळते आहे आणि या ब्लॅक बॉक्स मिळाल्यानंतर येत्या काळात जो काही तपास होईल किंवा जे काही चौकशी होईल त्यानंतर याची अपघाताची जी काही कारणं आहेत ती स्पष्टपणे पाहायला मिळतील। मी कॅमेरामन योगेश गुरवला विनंती करेन की पुढच्या बाजूला जिथे हा अपघात ज्या परिसरामध्ये झाला त्या ठिकाणी असणाऱ्या जे बीजे मेडिकल कॉलेजचे हॉस्टेलचे रूम आहेत किंवा मग कॉलेजचा जो काही भाग आहे त्या परिसरामध्ये झालेलं नुकसान आणि विमानाचे जे काही पार्ट्स या परिसरामध्ये अस्ताव्यस्त पडलेले आहेत, जे विमानाचे तुकडे इथे पडलेले आहेत आणि या विमान अपघातामुळे झालेलं भीषण जे काही दृश्य आहे ते सुद्धा दाखवावं। आणि या सगळ्या इमारतीचा पोर्शन जर आपण पाहिलं तर प्रत्येक इमारती ज्या 6-7 इमारती या ठिकाणी एका बाजूला पाहायला मिळतात त्या इमारतीचं नुकसान तर झालेलं आहे, मात्र 50 मीटर अंतरावरती ज्या दुसऱ्या इमारती पाहायला मिळतात त्या पुढच्या ज्या इमारती आहेत त्या मेसच्या आहेत आणि इथे काही विद्यार्थी जे आहेत ते डॉक्टरचं शिक्षण घेणारे जेवत होते आणि त्यांच्या अंगावरती जो काही या विमान अपघात ज्यावेळी झाला त्यानंतर या इमारतीचा पोर्शन जो आहे तो मोठ्या प्रमाणामध्ये पडलेला होता। अजून सुद्धा बचाव कार्य या सगळ्या परिसरामध्ये सुरू आहे। एनडीआरएफच्या वेगवेगळ्या तुकड्या आणि पोलिसांचा एक मोठा फौजफाटा या ठिकाणी तैनात आहे आणि सगळ्या ठिकाणी सर्च ऑपरेशन केल्यानंतर याच इमारतीच्या पुढच्या परिसरामध्ये ब्लॅक बॉक्स मिळाल्याची माहिती आता मिळते आहे आणि या ब्लॅक बॉक्स मधून पायलटच्या केबिनमध्ये नेमका शेवटचा संवाद काय झालेला होता, शेवटच्या काही सेकंदामध्ये किंवा अपघाताच्या आधी जे काही 1.5-2 मिनिटांचा जो काही कालावधी होता त्यावेळेला जेव्हा मदत मागितली जात होती त्यावेळेला काय संवाद झालेला होता किंवा या संवादावरून अपघाताचं नेमकं कारण काय हे देखील येत्या काळामध्ये कळू शकतं। मात्र या बाजूलाची दृश्य आपण जर बघितली तर ज्या गाड्या या ठिकाणी पार्क होत्या त्या गाड्यांचं सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालेलं आहे। या सगळ्या गाड्या ज्या आहेत त्या अस्ताव्यस्त पडल्याचं पाहायला मिळतं आणि विमानाचे जे वेगवेगळे पार्ट्स आहेत, जे काही तुकडे आहेत ते पूर्णपणे जळालेल्या अवस्थेमध्ये इतर ठिकाणी सुद्धा अस्ताव्यस्त पद्धतीने पडलेले पाहायला मिळत आहेत। एकूण जवळपास या 8 ते 10 इमारती आहेत, त्या सगळ्या इमारतींचं मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालेलं आहे। या इमारतीची प्रत्येक भिंत ही काळ्याकुट्ट पद्धतीची पाहायला मिळते आहे, कारण ज्यावेळेला ब्लास्ट झाला त्यावेळेला या एकाच ठिकाणी नाही तर आजूबाजूच्या सगळ्या परिसरामध्ये पडसाद जे आहेत ते पाहायला मिळाले आणि इथे असणारी जी काही झाडं आहेत किंवा आजूबाजूचा परिसर आहे तो सुद्धा पूर्णपणे जळालेल्या अवस्थेमध्ये पाहायला मिळतो आहे। अनेक मृतदेह या ठिकाणी काढण्यात आलेले आहेत आणि आत्ताच काही वेळापूर्वी आणखी एक मृतदेह या बाजूच्या इमारतीच्या परिसरातून काढण्यात आलेला होता। अजून सुद्धा ज्या ठिकाणी आग धुमसत आहे त्या ठिकाणी त्या फायर ब्रिगेडच्या माध्यमातून आग विझवण्याचे प्रयत्न जे आहेत ते केले जात आहेत। आग अजून सुद्धा विझवली जाते, मात्र तरी सुद्धा या सगळ्या परिसरामध्ये अजून सुद्धा आगीची तीव्रता ही स्पष्टपणे जाणवते आहे, पाहायला मिळते आहे। अग्निशमन दलाच्या गाड्या या वेगवेगळ्या इमारतीच्या भागामध्ये अजून सुद्धा आग विझवण्याचा प्रयत्न करतायत आणि हा संपूर्ण पट्टा जर बघितला तर हे बीजे मेडिकल कॉलेजचं आहे ते हॉस्टेल आणि खानावळ जे